रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामरटचा प्रतिनिधी रोहिदा जगताप. तर मी आलेलो आहे हिंदवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून दुसऱ्या गावातून आज कापशोडे गावामध्ये. तर सर्वप्रथम आपण आमच्या वडिलांची म्हणजे हा माझा क्लोन जातीचा घरचा प्लॉट आहे, आपण अभ्यादनासाठी तयार केला आहे. तर आपण आधी आमच्या वडिलांची ओळख करून घ्या. नमस्कार, मी हरिचंद्र बलभीम जगताप, राहणार कापशेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या भागातला एक उत्कृष्ट शेतकरी आहे. आणि आतापर्यंत जी लोक म्हणते ती किंवा शेतकरी किंवा कस्टमर म्हणत असलेलं बाबा शेती परवडत नाही. आता माझ्याकडे एक 1200 झाडाचा एक प्लॉट आहे चालूचा, आणि त्या झाडामध्ये कमीत कमी एक कॅरेट 14 किलो 15 किलो असं 1.5 ची रनिंग चालू आहे. आणि त्या 1200 झाडात माझ्या अंदाजानं बहुतेक मी इथलं सांगत नाही तर 25 गाळे भरती आलं. म्हणजे 25 गाडी म्हणजे साधारणतः एक 5 टनाच्या आसपास माल जाईल आणि 5-6 टन बेदाणा जाईल. आणि तो माल कमीत कमी आता क्वालिटी असल्यामुळं तुम्ही बघत तर आहे क्वालिटी आहे का नाही ती तुम्हाला दिसते बी क्वालिटी आहे का नाही ती. क्वालिटी असल्यामुळं किंवा त्याच्यावर सन भरणे किंवा ममी किंवा पाणी सांडणं किंवा टच माला गर आहे त्या मालाला, त्याच्यामुळं तो माल कमीत कमी 5.5-5.25 टनाच्या आसपास तर जाईल. ह्याची म्हणजे मला खात्री ह्याच्या अगोदरचं माल मी तर विकले ते बी आणि झाले ते बी तयार गेले ते बी आतापर्यंत. तर माझा एक अंदाज आहे की हा माल साधारणतः आज चालू पोझिशनमध्ये एक 250 ते 240च्या रेंजमध्ये जाईल असं एक मला खात्री आहे. आणि म्हणजे मालाची क्वालिटी बघून सांगतोय मी ती. आता आपण काय म्हणतोय की बाबा ही माल एवढा म्हणजे कुठल्या पोझिशनमध्ये कसा पिकला काय असेल, तर ह्यासाठी मी स्वतः रामा ॲग्रोटेकचे बरेच प्रोजेक्ट वापरलेले आहेत. 60-20 असेल, 052-34 असेल किंवा त्याच्यामधून सृष्टी नावाचं एक असेल, असे एक फुगवणीसाठी बरेच प्रोजेक्ट वापरले आहेत. आणि खालून बी मायक्रोनेटर 555 काय अजून इतर गोष्टी बरेच वापरल्या त्या. कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टीवर जर बारकाईने विचार केला तर ह्या गोष्टीसाठी आपण स्वतःची मेहनत किंवा पाणी वेळच्या वेळ देणं,
गोठा आटला असला तर नियोजन जेव्हा तेव्हा बघणं, ह्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं. दुर्लक्ष ठेवून चालत नाही, कारण आपण हे मोठं एवढं उत्पन्न घेतोय म्हणजे त्या गोष्टीवर कुठल्या गोष्टीवर कसं नियोजन करायचं ते आपल्यासुद्धा कळलं पाहिजे. नाही तर आपण खायला टाकणार आणि पाणी नसणार, मग त्याचा इफेक्ट होणार. आपण म्हणणार राहिलं हे औषधानं रिझल्ट दिला नाही, असं काय नाही. त्याचा ते जैविक असल्यामुळं आणि त्याचा काही अडचण येत नाही. तुमचं पाणी कमी पडलं. पूर्ण द्राक्ष बागेला रामरडीची पूर्ण औषधं वापरली आहेत. तर आपण पहिल्या भागात बघितलं होतं की पाणी उतरण्यापर्यंत आपण काय दिलं, कसं दिलं आणि काय, आणि पाणी उतरल्यानंतर आपण पहिलं जी ड्रीपमधून देतो त्या टायमाला आपण 0.34 दिलं, परत 10 दिवसाच्या अंतरानं 60 दिलं, परत सृष्टी दिलं, वरून सायझरची फवारणी केली. आणि ज्या टायमाला पाणी पूर्ण उतरून शांत झालं त्या टायमाला आपण 0050 पोटॅशियम सोनाईट अशी सर्व उत्पादने आपण ह्या बेदाणा प्लॉटसाठी वापरली आहेत. तर शेतकऱ्यांचं बरंच म्हणणं आहे की बाबा माल फुगत नव्हता किंवा शायनिंग येत नव्हती किंवा ते ममी होत होती. तर आपल्याकडं आता दिसण्यासाठी प्लॉट आहे किंवा एवढा देखणा प्लॉट आहे की ह्याच्यावर एकही पॉईंटची ममी नाही, या कुठला खराब झालेला नाही, या उत्पन्नात काही कमी नाही. ह्याला पूर्ण शेड्यूल जे आहे ते पूर्ण आपण रामरडीच्या उत्पन्नावर ह्या द्राक्ष बाग आणलेला आहे. सर्वात प्रथम जर सांगायचं झालं तर ह्याला जेवढं आपण रामरडीची उत्पन्न वापरली त्यात आपल्याला आधी खर्चाची बचत झाली आणि माल जास्त निघाला आणि क्वालिटी निघाला. आणि हा माल क्वालिटी निघाल्यामुळं उत्पन्नात बी आपल्या वाढ होती आणि आपली जी आर्थिक स्थिती आहे किंवा पैसा आहे त्यात बी आपली वाढ होती, कारण ह्या चांगल्या भावात आणि 1 नंबर भावात मार्केटला जातो. तर शेतकरी मित्रांनो, तर आमच्या वाल्याला बी यातली चांगली पूर्ण माहिती आहे. हा सगळा जी केलेला म्हणजे आपला शेती असेल, द्राक्ष असेल, पूर्ण नियोजन जे आहे ती माझ्या वडिलांनी केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रामरडीबद्दल आपल्याला काय वाटलं, कसं वाटलं, किंवा रामरडी जी आपली औषध दिली त्याची काय कामाला आपल्या शेताबद्दल किंवा आपल्या शेतावर झाली. आपल्या शेताबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण गव्हाला वापरलं ज्ञानशक्ती, त्याचा रिझल्ट लागला. आपण गव्हाला किती वापरलं, फक्त 1100 रुपयाचं लिक्विड वापरलं आहे. तर आपल्या गावाला कमीत कमी माझ्यानं 70 किलोची गोणी अशा एकूण 18 गोण्या 20 किलोमध्ये झाल्या त्या. मग ह्याच्यावरूनच आपण बघायचं की आपल्या द्राक्षाला असेल किंवा आमची तर पपई आहे, पपईची क्वालिटी आहे. पण आता ही द्राक्षी तर काय तुम्हाला तर चालूच आहे बघायचं. तर द्राक्षामध्येच तर इतका रिझल्ट बाहेर लागला की ह्याच्या अगोदर तर पूर्ण शेड्यूल क्लिअर झालेला होता. पण आतापर्यंत म्हणा त्याचं पाणी येणार किंवा काय ममी होणं, सनबर्नी होणं आता होतं आहे ना, असं नाही, पण प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर ही आवर्जून केलं तरी लय फायदा होऊन जाईल तुमचा. माहिती आहे का, ह्याच्या अगोदरच्या रिझल्टमध्ये तुम्ही बघितलं माल कसा होता, त्यावेळेस आपलं पाणी उतरलं होतं. त्यावेळेस आपण तुम्हाला ह्याच्या अगोदर एक कल्पना दिलेलीच आहे. पण आज हार्वेस्टिंगला माल आहे, त्यात ह्यात काय फरक आहे तुम्ही पहिल्या मालात बघू शकता आणि आता चालू हार्वेस्टिंगमध्ये बघू शकताय. आज म्हणजे त्यात सडबर्निंग काय वाईट होण्यासारखं काय झालेलं नाही. आणि हाय बी आता बघताय तुम्ही पूर्ण प्लॉट एकदम चांगला आहे आणि तुम्ही करू शकता ह्या आणि कमी खर्चात होऊन जाईल हे सगळं. मित्रांनो, जर आपल्याला द्राक्षामध्ये जर बेदाणा बनवायचा असेल तर आपली रामरडीची उत्पादने आहेत किंवा आपलं शेड्यूल आहे किंवा आपलं मार्गदर्शन आहे किंवा आपलं एक दुकान आहे, त्या दुकानाच्या माध्यमातून किंवा माझ्या स्वतःच्या मार्गदर्शनातून आपल्याला पूर्ण नियोजन ह्या बेदाणा किंवा मनुकासाठी पूर्ण शेड्यूल रामरडी उत्पादने किंवा हिंद एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्याला भेटलं जाईल. आता साधारणतः 1250 झाडामध्ये 5.25 ते 5.5 टन बेदाणा आता होईल. आणि तुम्ही बघताय बी होणार बी आहे. आता मार्केटिंगचा तुम्ही म्हणता शेतीच परवडत नाही, शेती असं कोण म्हणतं परवडत नाही. तुम्ही जर वेळोवेळी टायमाला केलं तर आजचा जर पोझिशन बघितलं तर मार्केटला माल काय भाव चालला आहे. आज 15-16 लाख रुपये जर तुम्हाला जर एकराच्या आतच व्हायला लागलं तर शेती पूर्ण, पण त्यासाठी तुम्हाला थोडं जैविकवर भर द्यावं लागेल आणि त्याची क्वालिटी बी काढावं लागेल. ह्याच्या अगोदर बऱ्याच कंपनीचे अधिकारी आले किंवा कोण कस्टमर साहेब आले, ह्याच्या ही माझं घ्या ते माझं घ्या. पण मी एक सांगतो की मी 2 वर्षापासून हीच वापरत आलो आहे. त्याच्या अगोदर मी भरपूर वापरलेलं आहे. पण मला म्हणजे तसाही म्हणजे रिझल्टला आहे असं म्हणता येत नाही, पण जैविक म्हणून रामा ॲग्रोटेकचा मला भरपूर फायदा झालेला आहे. इतर जी काय तुमचं प्रोजेक्ट आहे त्या कंपनीपेक्षा मला एकतर अंदाज आहे की किंवा मी सांगतोय तुम्हाला रामा ॲग्रोटेकचं प्रोजेक्ट एकदम चांगलं आहे आणि तुम्ही वापरू शकताय. मे महिन्यात तुम्ही वापराच, फक्त वापरून बघा आणि तुम्हाला जर त्याचा अनुभव आला तर तुम्ही त्यातनं सक्सेस व्हायशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही बघत बी असाल आता जिवंत उदाहरण आज चालू हार्वेस्टिंग चालू आहे. आज सकाळपासून कमीत कमी 22 गाडी भरत आले ह्याचं. हो, तर तुम्ही
करू शकता ह्याच्यावर नियोजन. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जर असा एक मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा बेदाना प्लॉट तयार करायचा असेल तर आपला नंबर दिला आहे खाली, त्या नंबरवरती फोन करा आणि मार्गदर्शन घ्या आणि आपल्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.